प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. मित्रहो, नमस्कार. शुभवार्ता ऐकण्यासाठी या. ह्या चित्रमय पुस्तकाकडे काळजीपूर्वक पहा व ऐका. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळी संगीताचा आवाज ऐकाल त्यावेळेस चित्रमय पुस्तकातील पुढचे पान उलटा. चित्र पहिले. प्रारंभी केवळ देवाचे अस्तित्व होते आणि सर्वत्र काळोख होता. देव उत्तम आहे व तो सर्व गोष्टींवर सत्ता करतो. तुम्ही जे हे पहिले चित्र पाहत आहात त्यामध्ये देवाने जग उत्पन्न केले व प्रकाश होवो अशी आज्ञा केली. अंतराळ निर्मिण्यासाठी त्याने जलाचे विभाजन केले. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य व रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र यांची निर्मिती केली. चित्र दुसरे. ह्या चित्रातील पुस्तकाला पवित्र शास्त्र असे संबोधितात. हे देवाचे वचन आहे व ह्यातून ते आपल्याला देवाविषयी व देवाच्या मार्गाविषयी माहिती देते. सर्व मानवावर देव खूप प्रीती करतो. देवापासून आपण विभक्त केले गेलो, परंतु पवित्र शास्त्र त्याच्याबरोबर पुन्हा एक होण्याविषयीचा मार्ग प्रगट करते. पवित्र शास्त्रातील ह्या सर्व कथा सत्य आहेत. चित्र तिसरे. देवाने त्याच्या शब्दाने सर्व काही उत्तम बनवले. त्याने जमिनीला व पर्वतांना आकार दिला. त्याचप्रमाणे समुद्र व नद्यांची देखील रचना केली. पाण्यातील मासे, अंतराळातील पक्षी, सर्व प्राणी इत्यादी सजीव गोष्टींची त्याने निर्मिती केली. देवाने जे जे निर्मिले ते उत्कृष्ट होते. त्याने जे निर्मिले त्याविषयी तो संतुष्ट झाला. चित्र चौथे. ज्याला आदाम संबोधितात व जिला हवा संबोधितात त्या पहिल्या मानवाला त्याने तयार केले. त्याने जे जे निर्मिले होते त्यावर त्याला अधिकार दिला. ते देवाचे मित्र होते आणि ज्या बागेमध्ये ते राहत होते त्यात ते त्याच्याशी संभाषण करीत असत. एका विशिष्ट झाडाच्या फळाव्यतिरिक्त इतर सर्व फळे खाण्याची देवाने त्यांना परवानगी दिली. डावीकडच्या चित्रात मना केलेल्या झाडाचे फळ खाऊन ते आज्ञाभंग करीत असताना तुम्ही पाहत आहात त्यांनी पाप केले व देवाबरोबरची त्यांची सहभागिता संपुष्टात आली. उजव्या बाजूच्या चित्रात आदाम व हवेला बागेबाहेर काढून टाकून देवाने त्यांना कशी शिक्षा केली ते पहा. त्यावेळेपासून अन्न मिळवण्यासाठी सर्व लोकांना कष्ट करायला लागत आहेत व यातना, आजार, मृत्यू यांचा अनुभव येत आहे. चित्र पाचवे. आदाम व हवेला 2 मुले होती. त्यांची नावे काईन व हबेल अशी होती. हबेलाविषयी काईनाला द्वेष वाटला व त्याने एके दिवशी हबेलाला मारून टाकले. देवाने आदाम व हवेला ज्याप्रमाणे शिक्षा केली त्याप्रमाणे काईनालाही त्याने शिक्षा केली. आम्ही आदाम व हवेचे वंशज आहोत आणि म्हणून आम्ही देखील पाप केले आहे. आमच्या पापामुळे आम्ही शिक्षेस पात्र होतो आणि पाप आपल्याला देवापासून वेगळे करते.
चित्र 6. अनेक वर्षे गेली. आदामाचे अनेक वंश वाढत गेले. हे लोकही पापी होते. त्यांनीही देवाची अवज्ञा केली. मानवाचे पाप इतके वाढले की देवाने त्यांचा जलप्रलयाद्वारे नाश करण्याचा निर्णय घेतला. देवावर प्रीती करणारा व त्याची आज्ञा पाळणारा असा केवळ एक माणूस होता. त्याचे नाव नोहा. तो आणि त्याचे कुटुंब वाचावे म्हणून देवाने त्याला एक मोठे जहाज बनविण्यासाठी सांगितले. जहाज तयार करण्याच्या कालावधीत नोहाने सर्वांना देवाच्या नीतिमत्वाविषयी उपदेश केला. जलप्रलयापासून वाचण्यासाठी आणि वाईट मार्गातून दूर होण्यासाठी नोहाने दिलेल्या इशाऱ्यावर लोकांनी विश्वास ठेवला नाही. चित्र 7. देवाच्या आज्ञेप्रमाणे नोहाने प्रत्येक जातीचे प्राणी आणि पक्षी जहाजात ठेवले. जहाजात नोहा, त्याची बायको, त्याची 3 मुलं आणि त्यांच्या बायका यांनी प्रवेश केला. नंतर देवाने जहाजाचे दार बंद केले. जमिनीतून आलेल्या पाण्याने व त्याने पाठविलेल्या जोराच्या पावसाने पृथ्वीवर जलप्रलय झाला. कोणी वाचण्यासाठी खूपच उशीर झाला होता. जहाजामध्ये असलेला नोहा व त्याचे कुटुंब सुरक्षित होते. पण जहाजाबाहेर जे कोणी होते ते सर्व बुडाले. देवावर विश्वास ठेवल्याने व त्याची आज्ञा पाळल्याने नोहा व त्याचे कुटुंब वाचले. चित्र 8. अनेक वर्षे लोटली आणि नोहाच्या वंशाचे रूपांतर अनेक जमातीमध्ये झाले. देवावर प्रीती करणारा व त्याची आज्ञा पाळणारा अब्राहम हा एक माणूस होता. देवाने अब्राहमाला असे वचन दिले की त्याचे वंशज श्रेष्ठ लोक बनतील. अब्राहम व त्याची बायको सारा यांना मुलं नव्हती, पण तरीही त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. ते दोघे वृद्ध झाले त्यावेळेस त्यांना मुलगा झाला. त्यांनी त्याला इसहाक असे संबोधिले. असे हे चित्र दाखविते. जगाचे तारण करण्यास आलेल्या येशूचे अब्राहम आणि इसहाक हे पूर्वज होते. चित्र 9. अब्राहमाचे वंशज श्रेष्ठ बनले व त्यांना इस्राയേल असे म्हणण्यात आले. मोशे हा अब्राहमाच्या वंशातील होता. तो देवावर प्रीती करणारा व आज्ञापालन करणारा होता. मोशेला एक दिवस देवाने पर्वतावर बोलाविले आणि लोकांना शिकवण्यासाठी त्याचे नियम दिले. मोशे दगडी पाटीवर लिहिलेले देवाचे नियम पर्वतावरून घेऊन येताना ह्या चित्रात दिसतो. प्रत्येकाने त्याची आज्ञा पाळावी असे देवाला वाटते. चित्र 10. मोशेला देवाने दिलेल्या काही आज्ञा येथे आहेत. सत्य देवावर प्रीती करावयास व आज्ञा पालन करावयास ह्या आज्ञा आपल्याला शिकवतात. मूर्तीला किंवा प्राण्यांच्या प्रतिकृतीला अथवा इतर कोणत्याही गोष्टींची आपण उपासना करू नये हे आपण
डावीकडच्या वरच्या चित्रात पाहतो. सत्य देवाची म्हणजेच निर्माणकर्त्या देवाची आपण उपासना केली पाहिजे. नंतरच्या चित्रात देवाची एकत्रितपणे आई वडील व मुले उपासना करीत असताना आपण पाहतो. उपासनेसाठी आठवड्यातील एक दिवस वेगळा करावा. नंतरच्या चित्रात मुलांनी आई वडिलांना मान द्यावा व त्यांची आज्ञा पाळावी. चित्रातील खालच्या बाजूत डावीकडे आम्ही खून करू नये असे देवाची आज्ञा सांगते. नंतरच्या चित्रात दुसऱ्या व्यक्तीची बायको आपण घेऊ नये आणि शेवटच्या चित्रात दुसऱ्याच्या वस्तूची चोरी आपण करू नये व तिचा लोभ धरू नये. देवाचे नियम आपण पाळावे अशी देवाची आज्ञा होती. चित्र 11. देवाची आज्ञा मोडल्यामुळे मानव जेव्हा पाप करीत असे त्यावेळी कोकऱ्याचे बलिदान त्याला करावे लागे. दोषी मनुष्याच्या जागेवर कोकरा मरत असे. कोकरा हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे प्रतीक होता. येशू येणार होता व सर्व लोकांच्या पापाबद्दल देवाला बलिदान म्हणून मरणार होता. सर्व जगाचे पाप दूर करणारा तो देवाचा कोकरा आहे. वधस्तंभावर मृत्यू पावून आपल्या पापासाठी येशूने बलिदान केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तुमच्या पापाची कबुली करा. पश्चाताप करा. पापापासून दूर व्हा. देव तुम्हाला क्षमा करेल. चित्र 12. येशू ख्रिस्त कसा जन्मला हे आता ऐकूया. खूप वर्षापूर्वी देवाने तारणारा पाठवण्याचे वचन दिले. डाव्या चित्रात मरिया नावाच्या तरुण स्त्रीकडे स्वर्गातून देवदूत आलेला आपण पाहतो. मरिया ही योसेफाची वाग्दत्त वधू होती. देवदूताने तिला सांगितले की देवाचा आत्मा तिच्यावर येईल व ती गरोदर राहील. त्या बाळाला येशू संबोधावे. उजवीकडच्या चित्रात तुम्ही तसे पाहता. योसेफाच्याही स्वप्नात देवदूत प्रगटला. देवदूत म्हणाला, योसेफा, मरियेला बायको करून घेण्यासाठी घाबरू नको. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ती गरोदर आहे. बाळाचे नाव येशू ठेव, ज्याचा अर्थ तारणारा असे आहे. मानवाला त्यांच्या पापापासून तो सोडविल. योसेफाने देवाचे आज्ञापालन केले. बाळ जन्मेपर्यंत तो मरिये शेजारी झोपला नव्हता. चित्र 13. बेथलेहेम गावी योसेफ व मरिया यांना जावे लागले. गावात माणसांची खूप गर्दी होती, त्यामुळे तेथे अजिबात जागा नव्हती. त्यांना गोठ्यात राहावे लागले. त्या ठिकाणी मरियेने येशू बाळाला जन्म दिला. त्या रात्री काही धनगरांना देवदूत प्रगट झाला. जवळच शेतामध्ये हे धनगर आपल्या मेंढरांना राखीत होते. देवदूताने त्यांना बेथलेहेमात झालेला येशूचा जन्म सांगितला. त्यानंतर आकाशात अनेक देवदूत देवाची स्तुती करीत व गीत गात प्रगटले. तारणाऱ्याला पाहण्यासाठी ते धनगर गेले.
चित्र 14. 12 वर्षाचा येशू आपण ह्या डावीकडच्या चित्रात पाहतो. इस्रायली शिक्षकांची व पुढाऱ्यांशी तो देवाविषयी बोलत आहे. तो त्यांचे ऐकत आहे, प्रश्न विचारत आहे. त्याच्या देवाविषयी ज्ञानाबद्दल ते आश्चर्यचकित झाले. येशू तरुण झाल्यावर लोकांना देवाविषयी शिकवित असलेला या दुसऱ्या चित्रात दिसत आहे. काही लोकांनी त्याच्या शिकवणीवर विश्वास ठेवला व त्याचे आज्ञापालन केले. दुसऱ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व ते त्याच्या विरुद्ध झाले. येशूवर विश्वास ठेवून त्याचे अनुसरण करावे अशी देवाची इच्छा आहे. चित्र 15. येशूला चमत्कार करण्याचे सामर्थ्य होते असे या चित्रात दिसते. डावीकडे जो जन्मांध होता त्याला येशूने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला दृष्टी आली. लहान मुलीला मृत्यूतून उठवत असताना तिचे आईवडील पाहत आहेत असे मधल्या चित्रात आपण पाहतो. आणि शेवटी पाण्यावर चालताना आपण येशूला पाहतो. नावेमध्ये असणाऱ्या त्याच्या शिष्यांकडे तो जात आहे. तो देवाचा पुत्र आहे हे दाखविण्यासाठी येशूने अनेक प्रकारचे चमत्कार केले. आपल्याला सहाय्य करण्यास येशूचे सामर्थ्य शक्तिमान आहे. चित्र 16. येशूने अनेक आश्चर्यकारक गोष्टी केल्या व अनेक लोकांनी त्याला अनुसरले. येशू प्रेमळ होता. त्याने देवाच्या मार्गाविषयी शिकवले व आजारांना आरोग्य दिले. हरवलेल्या पापी लोकांना वाचवण्यासाठी तो या जगात आला. तरीही येशू जेव्हा म्हणाला, तुम्ही पापाने भरलेला आहात, त्यावेळी दुष्ट लोकांनी येशूचा द्वेष केला. येशूचे द्वेष्टे पुढारी लोक होते. येशू हा देवाचा पुत्र आहे असा त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी त्याला पकडले व त्याच्याविषयी खोटे सांगून त्याला मारले. त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवला. त्याच्यावर ते थुंकले व त्याचा त्यांनी उपहास केला. परंतु येशूने त्यांचा प्रतिकार केला नाही. त्याच्याविषयी असे घडणार हे त्याला माहीत होते. त्याने दुष्ट मनुष्यांना त्याला जखमी करण्यासाठी व मारून टाकण्यासाठी परवानगी दिली. मानवाच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी, देवाला बलिदान करण्यासाठी त्याला यावे लागले. चित्र 17. लाकडी वधस्तंभावर ख्रिस्ताला खिळण्यात आले. वधस्तंभ जमिनीवर उभा करण्यात आला व येशू मरेपर्यंत त्याला त्यावर लटकवण्यात आले. येशू बरोबर आणखी 2 गुन्हेगारांना वधस्तंभी देण्यात आले. अशा क्रूर पद्धतीने गुन्हेगारांना मारण्याची त्या काळात पद्धत होती. परंतु कोणतीही अयोग्य गोष्ट येशूने केली नव्हती. सर्वांच्या पापाविषयी त्याने स्वतःचे बलिदान केले. आपण सर्वांनी पाप केले आहे व आपल्या पापासाठी आपण मृत्यू स्वीकारायला पाहिजे. परंतु आपण ज्या शिक्षेस पात्र होतो ती शिक्षा येशूने स्वीकारली. आपण आपले पाप कबूल केले आणि खरोखरच आपण पापापासून दूर गेलो तर देव आपली क्षमा करतो. ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तुमचे तारण होईल. चित्र 18. ख्रिस्ताच्या शत्रूंना असे वाटते की त्यांनी त्याला नष्ट केले, पण तसे घडलेच नाही. येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी त्याचे मृत शरीर गुहेमध्ये ठेवले. मोठ्या दगडाने गुहेचे प्रवेशद्वार बंद केले. 2 दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू मृत्यूमधून उठला. ज्यावेळी काही स्त्रिया कबरेकडे आल्या
त्यावेळी दगड बाजूला केलेला व येशू तेथून गेलेला त्यांना आढळला. तेथे 2 देवदूत होते व येशू जिवंत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, तो येथे नाही, तो उठला आहे. तो जेव्हा मृत्यूतून उठला त्यावेळी अनेक प्रमाणांनी तो देव आहे असे त्याने सिद्ध केले. येशू आजही जिवंत आहे. मृत्यूपेक्षा व सैतानापेक्षा तो शक्तिमान आहे. चित्र 19. येशू मृत्यूतून उठल्यानंतर त्याच्या अनेक मित्रांनी, शिष्यांनी त्याला पाहिले. ते त्याच्याशी बोलले. त्यांनी त्याच्याबरोबर जेवणही केले. येशू पुन्हा जिवंत झाला आहे यावर येशूच्या शिष्यांपैकी थोमा नावाच्या शिष्याने विश्वास ठेवला नाही. तो म्हणाला, त्याच्या खिळ्याने झालेल्या जखमा पाहीपर्यंत व त्याला स्पर्श करेपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. येशू येतो व थोमाला त्याच्या जखमा दाखवताना आपण पाहतो. थोमाला त्यामुळे कोणताच संशय राहिला नाही. येशूच्या पायाशी तो पडला व म्हणाला, माझा प्रभू व माझा देव. येशू म्हणाला, जे मला न पाहता मजवर विश्वास ठेवतात ते धन्य होय. चित्र 20. मृत्यूतून उठल्यानंतर 40 दिवसांपर्यंत येशू अनेक जणांना प्रगट झाला. तो जिवंत होता हे अनेक जणांनी पाहिले. स्वर्गीय पित्याकडे जाण्यास तो आता तयार होता. ज्यासाठी तो आला होता ते काम त्याने संपविले होते. सर्व जगातील सर्व लोकांना ही चांगली बातमी सांगावयास येशूने शिष्यांना सांगितले. शिष्यांनी येशूला पृथ्वी सोडताना व स्वर्गात जाताना पाहिले. 2 देवदूत प्रगटले व शिष्यांना त्यांनी सांगितले, येशू ज्याप्रमाणे स्वर्गात गेला त्याप्रमाणे तो एक दिवस परत येणार. परत येण्याच्या वेळेपर्यंत येशू स्वर्गातच राहील. जे येशूवर विश्वास ठेवतात व त्याचे अनुसरण करतात त्यांच्यासाठी येशू स्वर्गात जागा तयार करीत आहे. तुमच्याविषयी काय आहे? तुम्ही येशूवर विश्वास ठेवून त्याला अनुसरणार काय? त्याला भेटावयास तुम्ही तयार आहात काय? चित्र 21. वधस्तंभावर येशू का मरण पावला? पापी लोकांना पापाच्या शिक्षेतून वाचविण्यासाठी ख्रिस्त मरण पावला. ख्रिस्ताने आमच्यासाठी बलिदान केले. तो देवाचा कोकरा होता. येशू निर्दोष होता, डागविरहित होता, शुद्ध होता. त्याची आठवण वधस्तंभ करून देतो. जेव्हा येशूवर आम्ही विश्वास ठेवतो व पापाविषयी पश्चाताप करतो तेव्हा आपल्या पापाची क्षमा होते. येशू आपल्याला देवाची मुले बनवितो. विश्वासू ख्रिस्ती म्हणजे काय याचा अर्थ समजण्यासाठी खालील चित्र मदत करेल. चित्र 22. जगात 2 रस्ते आहेत असे येशूने शिकवले. प्रत्येक व्यक्ती जन्मापासून पापाच्या रस्त्यावर असते. तो रस्ता नाशाकडे नेणारा असतो. आदामापासून आपणा सर्वांना पापी स्वभाव मिळाला आहे. जो रस्ता स्वर्गाकडे घेऊन जातो त्या अरुंद रस्त्याने जा असे येशूने सांगितले. जेव्हा व्यक्ती आपल्या जीवनात येशूवर विश्वास ठेवते व त्याला अनुसरते तेव्हा त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. रुंद रस्त्याकडून तो अरुंद रस्त्यात प्रवेश करतो जो स्वर्गाकडे जातो. जे अरुंद रस्त्याने जातात त्यांना स्वर्गात पापाविषयी न्यायनिवाडा नाही
जर तुम्हाला येशूचे अनुकरण करायचे असेल तर तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबर बोलू शकता. देवा, मी कबूल करतो की मी पापी आहे. माझ्या पापांची शिक्षा भोगण्याकरिता ख्रिस्त वधस्तंभावर मृत्यू पावला असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर व मला शुद्ध कर आणि मला तुझ्या कुटुंबातील एक कर. मला येशूच्या मार्गाचे अनुकरण करायचे, जीवनाच्या मार्गात चालायचे आणि मृत्यूनंतर स्वर्गात तुझ्याबरोबर राहायचे आहे. हे देवा, मी तुझा आभारी आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे येशूवर विश्वास ठेवलात आणि प्रार्थनेच्या द्वारे अशा रीतीने बोललात, तर ज्या ठिकाणी शांती व आनंद आहे अशा अरुंद रस्त्यात तुम्ही प्रवेश कराल. चित्र 23. प्रत्येक वंशातील, प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील व्यक्तीचे येशू स्वागत करताना दिसतो. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते देवाची मुले झाली. जो मार्ग स्वर्गाला जातो अशा अरुंद रस्त्यावर ते आहेत. देवाची मुले एका कुटुंबाप्रमाणे आहेत आणि प्रभूमध्ये सर्व एक झालेली आहेत. चित्र 24. देवाविषयी अधिक शिकण्यासाठी निकोदेमस नावाचा धर्मशिक्षक एक दिवस येशूकडे आला. येशूने त्याला सांगितले, ज्या कोणाला देवाच्या कुटुंबातील व्हावयाचा असेल त्याचा नवीन जन्म होणे आवश्यक आहे. पुन्हा जन्म घेण्यासारखे ते आहे. स्वतःला बदलण्याची शक्ती आपल्याला नाही. जेव्हा आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवतो व त्याला अनुसरतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला नवीन जन्म देतो. तेव्हा आपण नवीन व्यक्ती बनतो, देवाचे लोक होतो. चित्र 25. हे येशूचे शिष्य आहेत. ज्यावेळी येशू स्वर्गात घेतला गेला त्यावेळी पवित्र आत्म्याचे दान पाठविण्याचे अभिवचन त्याने दिले. येशूचे स्वर्गारोहण होऊन 10व्या दिवशी शिष्य एकत्रित झाले होते आणि एकदम त्यांना वचन दिले होते त्याप्रमाणे पवित्र आत्मा आला आणि ते पवित्र आत्म्याने भरले गेले. देवाने किती अद्भुत गोष्टी केल्या हे सांगण्यासाठी विविध भाषा बोलण्याचे सामर्थ्य शिष्यांना प्राप्त झाले. खऱ्या विश्वासू व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो आणि येशूवर प्रीती करण्यास शक्ती पुरवतो. चित्र 26. येशूवर विश्वास ठेवण्यापूर्वी व्यक्ती अंधारात चालणाऱ्या माणसाप्रमाणे असते. प्रकाशाचे मार्गदर्शन नसल्यामुळे ती व्यक्ती अडखळते व नेहमी पापात पडते. जेव्हा आपण येशूला अनुसरतो तेव्हा सूर्यप्रकाशात सरळ रस्त्यावर चालणाऱ्या माणसाप्रमाणे बनतो. येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. जीवनाचा मार्ग सर्व विश्वासणाऱ्यांना शिकवण्यासाठी देव पवित्र आत्मा देतो. चित्र 27. ख्रिस्ती व्यक्ती येशू ख्रिस्तामध्ये नवी व्यक्ती असते आणि देवाच्या वचनाचे आज्ञापालन ती व्यक्ती करते. त्याच्या पापाच्या क्षमेविषयी तो देवाचा ऋणी असतो. विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती व्यभिचार करीत नाही, भांडणे करीत नाही, वस्तू चोरीत नाही, मूर्तीची वा इतर दैवतांची उपासना करीत नाही. दुष्ट गोष्टींपासून दूर जाण्यासाठी व चांगल्या गोष्टी करण्यासाठी पवित्र आत्मा विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीला
शक्ती पुरवतो. चित्र 28. देवाच्या मार्गावर चालणाऱ्या ह्या कुटुंबाकडे पहा. देवाच्या वचनातील आज्ञेप्रमाणे बायको आपल्या पतीला मान देते व पती देखील आपल्या पत्नीवर प्रीती करतो. ते एकमेकांना सहाय्य करतात व देवावर प्रीती करावयास व त्याचे आज्ञापालन करावयास ते त्यांच्या मुलांना शिकवतात. प्रार्थना व देवाचे काम करण्यासाठी हे ख्रिस्ती कुटुंब असते. चित्र 29. शत्रूवरही प्रीती करावयास येशूने त्याच्या शिष्यांना शिकवले. ज्यांना गरज आहे अशांना आपण मदत केलीच पाहिजे. जे लोक इतर जमातीतील आहेत त्यांना देखील आपण मदत केलीच पाहिजे. चोरांकडून लुटल्या गेलेल्या व मारल्या गेलेल्या माणसाची गोष्ट येशूने सांगितली. दुसऱ्या जातीतील एका माणसाला तो प्रवासी गंभीर अवस्थेत सापडला. त्याने पैशाची विचारपूस केली नाही, परंतु त्याने सहाय्य केले, कारण तो गरजेमध्ये होता. अशा प्रकारे आपण चांगल्या गोष्टी कराव्या असे येशूने सांगितले. चित्र 30. ताईत व मूर्ती हे लोक जाळत आहेत. येशूचे अनुकारी होण्यापूर्वी ते या गोष्टींवर विश्वास ठेवित होते, परंतु ज्या गोष्टी दुष्ट आत्म्यांशी वा सैतानाशी संबंधित आहेत अशा सर्व गोष्टींपासून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी मुक्त व्हायला पाहिजे. ताईत, दुष्ट आत्मे, सैतान यापेक्षा प्रभू हा सामर्थ्यशाली आहे. सैतानाला ख्रिस्ती व्यक्तीने घाबरू नये. आपल्याला मदत करण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण केवळ देवालाच सांगितले पाहिजे. चित्र 31. दुष्ट आत्म्याने भरलेला माणूस या चित्रात आपण पाहतो. त्याच्यामध्ये असलेला दुष्ट आत्मा खूपच शक्तिमान असल्याने त्याला दोराने वा साखळीने देखील बांधता येत नव्हते. येशूने त्या दुष्ट आत्म्याला त्या माणसामधून बाहेर निघण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे तो निघालाही. तो माणूस पूर्णपणे बरा झाला. आणि येशूने त्याच्यासाठी काय केले हे त्याने आपल्या मित्रांना सांगितले. दुष्ट आत्म्यापेक्षा अधिक सामर्थ्य येशूला होते. येशूचे आज्ञापालन दुष्ट आत्म्यांना आणि सैतानालाही करावे लागेल. तुम्ही दुष्ट आत्म्यांनी त्रासलेला आहात तर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना तुमच्याबरोबर प्रार्थना करायला सांगा. दुष्ट आत्म्यांना दूर कराव्यास प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा. आपण जर येशूवर प्रीती करतो तर तो आपल्या अंतःकरणात वास करतो. त्याची शक्ती आपले संरक्षण करते आणि सैतान आपल्याला इजा करू शकत नाही. चित्र 32. येशूच्या मागे जाताना विश्वासणाऱ्यांना मोहात पाडण्यास सैतान सुरुवात करतो असे हे चित्र दाखविते. आपण देवाला विसरावे आणि पैसा, तंबाखू, कपडे, दारू आणि इतर गोष्टींविषयी विचार करावा असे सैतानाला वाटते. या गोष्टी आपल्याला आनंद देतील असे सैतान म्हणतो, परंतु सैतान लबाड आहे आणि तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो, आपला नाश करतो. विश्वासू ख्रिस्ती जेव्हा येशूच्या स्वाधीन होतो आणि त्याला अनुसरतो तेव्हा वाईट गोष्टींचा प्रतिकार करणे त्याला शक्य होते.
चित्र 33. येशूने ही गोष्ट सांगितली. एक तरुण मनुष्य घर सोडून दूर गेला आणि त्याने सर्व वाईट गोष्टी केल्या. त्याच्या वडिलांनी दिलेले सर्व पैसे त्याने खर्च केले. त्याने व्यभिचार केला, खूप पाप केले. सर्व पैसे संपल्यानंतर कडक दुष्काळ पडला आणि तो खूप भुकेला आणि गरीब झाला. त्याला त्याच्या पापाविषयी दुःख वाटले आणि तो वडिलांकडे परतला. त्याने वडिलांजवळ क्षमा मागितली. त्याचे वडील त्याच्यावर खूपच प्रेम करीत असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला परत स्वीकारले. ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की आपण पाप केले तर मनापासून त्याविषयी दुःख वाटायला हवे. पश्चाताप करून पापापासून दूर जायला हवे. चित्र 34. हे पुरुष आणि स्त्रिया त्यांचा नातेवाईक आजारी असल्यामुळे दुःखी दिसत आहेत असे दिसते. जर देवाचे लोक आजारी पडले तर त्यांनी काय करावे? त्यांनी प्रार्थना करावी आणि देव जे काही चांगले असेल तेच करणार असा विश्वास धरावा. देवाची इच्छा असेल तर तो आजारी व्यक्तीला बरे करेल किंवा योग्य औषध मिळविण्यासाठी मदत करेल. देव आपल्यावर प्रीती करतो आणि त्याच्या मुलाविषयी जे काही घडते त्यावर ताबा ठेवतो. आपण अजिबात घाबरता कामा नये, कारण विश्वासू ख्रिस्ती व्यक्तीला सैतानापासून देव वाचवतो. त्रासाच्या वेळी शांती देण्यासाठी येशू आपल्याबरोबर आहे. चित्र 35. आपण एके दिवशी मरणार हे आपल्याला माहीत आहे, पण त्यानंतर आपले काय होते? जेव्हा विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा ख्रिस्ताबरोबर त्याचा आत्मा जातो. देवाचे वचन सांगते की येशू बरोबर आपण जाणार. त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी दुःखी होऊ नये. आपण पापापासून वाचले आहोत आणि देव आपल्यावर प्रीती करतो हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण मृत्यूला घाबरता कामा नये. अविश्वासणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर देवाबरोबर जीवन घालविण्याची अद्भुत आशा नाही. शिक्षेच्या ठिकाणी ते जाणार. तुम्ही मृत्यूनंतर कोठे जाणार? चित्र 36. या ठिकाणी शरीराचे निरनिराळे अवयव आपण पाहतो. शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्वतःचे कार्य आहे. डोळा पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, मुख बोलण्यासाठी व खाण्यासाठी आहे. सर्व अवयव एकत्र मिळून काम करतात. जर एखाद्या अवयवाला इजा झाली तर संपूर्ण शरीराला दुःख होते. सर्व विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती एका शरीराचे अवयव आहेत असे देव म्हणतो. त्या शरीराचे मस्तक येशू आहे. प्रत्येक विश्वासू व्यक्तीसाठी काहीतरी काम नेमून दिले आहे. प्रत्येक काम संपूर्ण शरीर बळकट करण्यासाठी सहाय्यभूत ठरले पाहिजे. सर्व विश्वासणाऱ्यांनी इतरांवर प्रीती केलीच पाहिजे आणि एकत्र काम केले पाहिजे, नाहीतर ख्रिस्ताच्या शरीराला त्रास होईल. चित्र 37. देवाची उपासना करण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे. देवाच्या वचनातून आपण शिकावे, भक्तिगीते गावी, प्रार्थना करावी. देवाच्या कामासाठी आपण दाणे आणली पाहिजेत. प्रभू येशूचा मृत्यू आपण स्मरणात ठेवावा अशी देव आज्ञा करतो. या ठिकाणी देवाचे लोक
भाकर व द्राक्षरसाची सहभागिता करीत असताना आपण पाहतो. आपल्यासाठी मोडल्या गेलेल्या शरीराची आठवण भाकर करून देते व आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी सांडल्या गेलेल्या येशूच्या रक्ताची आठवण द्राक्षरस करून देतो. चित्र क्रमांक 38. येशू ख्रिस्ताने वचन दिल्याप्रमाणे तो अचानक एके दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर येईल. खऱ्या विश्वासू जनांना म्हणजे त्याच्या कुटुंबाला घेण्यासाठी तो येईल. मरण पावलेल्या देवाच्या सर्व लेकरांना येशू पुन्हा जिवंत करील आणि त्यांच्या कबरा रिकाम्या राहतील आणि जिवंत असलेली देवाची लेकरे येशू बरोबर स्वर्गात जातील. आपण सर्व येशूला ढगांवर भेटू आणि सर्व काळ त्याच्याबरोबर राहू. जे अविश्वासी म्हणजे येशूवर विश्वास ठेवणारे नाहीत असे लोक न्यायदंडाचा सामना करण्यासाठी ह्या पृथ्वीवरच राहतील. येशूचे पुन्हा येणे केव्हा होईल याची नक्की वेळ आम्हाला ठाऊक नाही, परंतु आपण त्याच्या आगमनाकरिता नेहमीच तयार असले पाहिजे. आज जर येशू आला तर त्याला भेटण्यास आपण तयार आहात काय? चित्र 39. ह्या चित्रातील झाड फळ देते, त्याप्रमाणेच विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती आत्म्याची फळे देते. येशू म्हणाला, मी खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व मी तुमच्यामध्ये असेन तर तुम्ही भरपूर फळे द्याल. देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो आणि प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन इत्यादी फळे आपल्या जीवनात निर्माण करतो. झाडाच्या फांद्या जर फळ देत नाहीत तर त्या कापल्या जातात, त्या सुकतात आणि त्यानंतर त्या जाळल्या जातात. येशूच्या अनुकाऱ्यांना अधिक फळे द्यायची आहेत व त्यामुळे देवपित्याचे गौरव करायचे आहे. चित्र 40. येशूने सर्व ख्रिस्ती व्यक्तींना अद्भुत वार्ता सांगण्यासाठी व पापापासून आणि नरकापासून इतरांना वाचवण्यासाठी सांगितले. विश्वासू ख्रिस्ती व्यक्ती ही आज्ञापालन करीत आहेत असे दिसते आणि येशूविषयी इतरांना सांगत आहे. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा मदत करेल. तुम्हाला ह्या चित्रमय पुस्तकातून जो अनुभव आला तो तुम्ही इतरांना विदित करून सांगू शकता. येशू देवाच्या स्वरूपाचा असूनही देवा समान असणं हा लाभ असा त्यानं मानला नाही, तर त्यानं स्वतःला रिक्त केलं, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचं स्वरूप धारण केलं आणि मनुष्य प्रकृतीचं असं प्रकट होऊन त्यानं मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सोसलं. ह्या मर्यादेपर्यंत आज्ञा पालन करून त्यानं स्वतःला लीन केलं. यामुळं देवानं त्याला फारच उंच केलं आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं, यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली जे काही आहे त्यानं येशूच्या नामाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिव्हेनं येशू ख्रिस्त प्रभू आहे असं कबूल करावं.